तर आपण नंबर थिअरी बघितलेली होती. नंबर थिअरीचं आपण एक बेसिक लेक्चर टाकलेलं, त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल नंबर कसे असतात, होल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर्स, रॅशनल इरॅशनल नंबर वगैरे. आज मॅथ्स फर्स्टचा एक टॉपिक सुरू करायचा आहे. पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिला तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे काय ते नंबर थिअरी तर तुम्हाला लागणारच आहे. आता स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट इज अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एखादं स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स असतंय विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ते दोन्ही पण नसलं पाहिजे. म्हणजे अ स्टेटमेंट इज अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एखाद्या सेंटेन्सलाच आपण स्टेटमेंट म्हणू शकतो, फक्त ते चूक किंवा बरोबर. एकतर ते चूक पाहिजे किंवा बरोबर पाहिजे, दोन्ही पण नको. दोन्ही पण नको. आता फॉर एक्झाम्पल आता दोन्ही पण नको म्हणल्यावर आपण असं घेऊया, मे गॉड ब्लेस यू. हे स्टेटमेंट आहे का? मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करेल. नाही हे स्टेटमेंट. ते का करेल पण आणि नाही पण. म्हणजे ट्रू आहे हे फिक्स सांगता येत नाही आणि फॉल्स आहे हे पण फिक्स सांगता येत नाही. मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करेल, म्हणजे फिक्स सांगता येत नाही करेल का नाही करेल. म्हणजे कसं असतंय, ऍक्च्युली तुम्हाला त्याची व्हॅल्यू माहित नाही, ट्रू आहे का फॉल्स आहे, म्हणून ते स्टेटमेंट नाही. मग स्टेटमेंट म्हणजे काय, तर ते ट्रू किंवा फॉल्स असलं पाहिजे. एक तर ते ट्रू पाहिजे नाही तर आयदर फॉल्स असलं पाहिजे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, न्यू दिल्ली इज इन इंडिया. नवी दिल्ली भारतामध्ये आहे. आहे ट्रू, बरोबर आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार, बरोबर आहे. म्हणून ते स्टेटमेंट आहे. मी जर असं म्हणलं न्यू दिल्ली इज इन साऊथ आफ्रिका, नवी दिल्ली साऊथ आफ्रिकेत आहे, ते पण स्टेटमेंट आहे. चुकीचं आहे. नवी दिल्ली साऊथ आफ्रिकेत नाही पण स्टेटमेंट आहे. चुकीचं आहे पण स्टेटमेंट आहे. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे काय आलं, एक तर ते बरोबर असू सुद्धा स्टेटमेंट असू शकते किंवा चुकीचं असलं सुद्धा आपण स्टेटमेंट असू शकते. दोन्ही असणार नाही, चूक पण आहे आणि बरोबर पण आहे, असं स्टेटमेंट नसतंय. एक तर ते चूक पाहिजे किंवा ते बरोबर पाहिजे. दोन्ही असेल तर नॉट अ स्टेटमेंट. दोन्ही असेल तर नॉट अ स्टेटमेंट. आता मी तुम्हाला काय मगाशी म्हणतो, मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करेल. नाही, होय, दोन आन्सर येतात म्हणून ते नॉट अ स्टेटमेंट. पण एक फिक्स्ड व्हॅल्यू माहिती आहे, ट्रू किंवा फॉल्स, दिस इज स्टेटमेंट. आता बघा, अ स्टेटमेंट इज अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एखाद्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. दोन्ही पण नसलं पाहिजे. आता 3 इज अन ऑड नंबर. 3 हा ऑड नंबर आहे, हे स्टेटमेंट आहे. 3 ऑड नंबरच आहे. ओके, बरोबर आहे. बरोबर जरी असलं तरी स्टेटमेंट आहे, कारण स्टेटमेंट बरोबर किंवा फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स असू शकतं, म्हणून ते स्टेटमेंट आहे. 3 इज अन ऑड नंबर. हा, लंडन इज इन फ्रान्स. लंडन फ्रान्स मध्ये आहे, आहे स्टेटमेंट. हा, चुकीचं आहे. लंडन हे इंग्लंड मध्ये आहे. फ्रान्स मध्ये असते का लंडन? नाही. पण त्यांनी काय सांगितलं, लंडन इज इन फ्रान्स, पण ऍक्च्युली लंडन इंग्लंड मध्ये. हे चुकीचं आहे. चुकीचं असलं तरी ते स्टेटमेंट आहे. चुकीचं असलं तरी ते काय स्टेटमेंट आहे. मी काय सांगितलं, स्टेटमेंट ट्रू पण असू शकतं आणि फॉल्स पण असू शकतं, म्हणून हे स्टेटमेंट आहे. लंडन इज इन फ्रान्स स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, म्हणजे फॉल्स आहे, ते पण स्टेटमेंट आहे. ओके. √2 इज अ रॅशनल नंबर. आता मी काल तुम्हाला नंबर थिअरी दिलेली होती, त्याच्यामध्ये √2 इज अ रॅशनल नंबर. √2 हा रॅशनल नंबर आहे का? बघा, कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला आजच्या नंबर्स थिअरी, तेवढ्यासाठी तुम्हाला नंबर्स थिअरी दिली. √2 इज अ रॅशनल नंबर? नाही, रॉंग आहे. √2 इज इरॅशनल नंबर. √2 कसला नंबर आहे? इरॅशनल नंबर आहे, पण त्यांनी कसला सांगितलंय? रॅशनल. हे चुकीचं आहे, पण स्टेटमेंट आहे. पण ते स्टेटमेंट आहे. मी काय सांगितलं, स्टेटमेंट ट्रू पण असू शकते किंवा फॉल्स पण असू शकते. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बरोबर आहे, स्टेटमेंट आहे. बरोबर जरी असलं तरी स्टेटमेंट, ट्रू जरी असलं तरी स्टेटमेंट. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, ते ट्रू आहे, स्टेटमेंट. पृथ्वी सूर्याभोवती फिरती आहे. समजा असं असतं, अर्थ डज नॉट रिव्हॉल्व्ह अराउंड द सन. अर्थ म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, नसती फिरत तरी स्टेटमेंट असतं. जरी चुकीचं जरी असलं तरी ते स्टेटमेंट असतं. मी काय म्हणतो लक्षात आलं?
समजा पृथ्वी सूर्याभोवती नाही फिरली तर ते स्टेटमेंट असणारच, हे लक्षात घ्या. चुकीचं जरी असलं तरी ते स्टेटमेंट असणार आणि बरोबर जरी असलं तरी हे स्टेटमेंट असणार. x + 2 = 11. x + 2 = 11 if x = 8. x बरोबर 8 वापरला इथे तर 8 आणि 2 किती येते? 10. 11 येते का? नाही येत. किती येते? x = 8 वापरला 8 आणि 2 10. हे चुकीचं आहे पण ते स्टेटमेंट आहे कारण त्याची फिक्स्ड व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ट्रू आहे का फॉल्स आहे. फिक्स माहिती आहे तुम्हाला हे फॉल्स आहे म्हणून स्टेटमेंट आहे. एकतर ते ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, दोन्ही नसलं पाहिजे. 6 इज अ प्राईम नंबर. 6 हा प्राईम नंबर आहे का? नाहीये. प्राईम नंबर कुठले असतात तुमचे? 2, 3, 5, 7, 2, 3, 5, 7, 11, 13, 17. 6 हा प्राईम नंबर नाहीये. रॉंग आहे, चुकीचा आहे. चुकीचं असलं तरी ते स्टेटमेंट आहे कारण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते. ज्याची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स येते ते स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आता आपण नॉट स्टेटमेंट कसे असतात बघूया. स्टेटमेंट समजले तुम्हाला? ते ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स. आता नॉट स्टेटमेंट. आता नॉट स्टेटमेंट म्हणजे त्याची एक फिक्स्ड व्हॅल्यू नसते. ट्रू ऑर फॉल्स अशी, ट्रू आयदर फॉल्स अशी फिक्स्ड व्हॅल्यू नसते. बोथ व्हॅल्यू येऊ शकतात. सायमल्टेनियसली दोन व्हॅल्यू येऊ शकतात नॉट स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. किंवा तिची व्हॅल्यूज आपण फाइंड करू शकत नाही ट्रू का फॉल्स. त्याला नॉट स्टेटमेंट म्हणू शकतो. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. आता ओ व्हॉट अ ब्युटिफुल साइट इट इज. काय सुंदर देखावा आहे. ओ काय सुंदर देखावा आहे. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. पण आहे का? तुम्ही बघितलंय का? हा देखावा खूप सुंदर आहे. तुम्ही बघितलंय का? ब्युटिफुल आहे का? नाही. म्हणून नॉट स्टेटमेंट. त्याची फिक्स्ड व्हॅल्यू सांगू शकत नाही तुम्ही ट्रू किंवा फॉल्स. इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट असतील म्हणजे त्याचं आन्सर त्याच्यामध्ये असतंय. डू यू वेट टी ऑर कॉफी. तुम्हाला काय पाहिजे? टी का कॉफी हे फिक्स्ड माहित नाही त्यामुळे ते नॉट अ स्टेटमेंट. ऑर्डर असेल, आपण एखादी आज्ञा देतो किंवा रिक्वेस्ट असेल, विनंती असेल, सजेशन असेल, सूचना असेल तर ते स्टेटमेंट नसतात. इट इज ब्लॅक इन कलर. आता तुम्हाला माहिती आहे तो ब्लॅक आहे का रेड आहे का व्हाईट आहे. नॉट अ स्टेटमेंट. फिक्स्ड व्हॅल्यू माहित नाही तुम्हाला. इट इज अ रेड इन कलर. तुम्ही बघितलंय का प्रत्यक्षात? नाही. आणि नॉट अ स्टेटमेंट. समजलं? मे गॉड ब्लेस यू. देव तुझं भलं करेल. परत हे स्टेटमेंट आले. मग आता ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पुढच्या आयुष्यात काय आहे? मे गॉड ब्लेस यू फिक्स सांगू शकत नाही म्हणून नॉट अ स्टेटमेंट. ट्रू आहे असं पण सांगू शकत नाही, फॉल्स आहे असं पण सांगू शकत नाही म्हणून ते नॉट अ स्टेटमेंट. आता हेच सेंटेन्स मी इकडे घेतले. इथं काय घेतले? x + 2 = 11 आणि इथं पण घेतलं x + 2 = 11. मग हे स्टेटमेंट आहे का? नाही. नॉट अ स्टेटमेंट. x + 2 = 11. x ची व्हॅल्यू काय आहे? दिलीच नाही ना. तिथं दिल्या ना x = 8. 8 आणि 2 10. 8 + 2 10. नॉट 11. चुकीचं आहे म्हणून स्टेटमेंट आहे. पण हे चुकीचं पण नाही आणि बरोबर पण नाहीये. हे ट्रू पण नाहीये आणि फॉल्स पण नाहीये. x + 2 = 11. काय माहिती x + 2 = 11? असू पण शकतं ना. x + 2 = 11. x = 9 तर करेक्ट येणार ना ते. x = 9 घेतल्यानंतर करेक्ट येणार पण x is not equal to 9 घेतल्यानंतर ते करेक्ट येत नाहीये. पण असं कुठं कन्सिडर केलंय x = 9 आणि x is not equal to 9? कन्सिडरच केलेलं नाहीये. त्यामुळे ते काय? नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. डू नॉट डिस्टर्ब करू नका. काय त्याचं ट्रू सांगू शकत नाही, फॉल्स सांगू शकत नाही म्हणून हे सुद्धा काय आहे? नॉट अ स्टेटमेंट. समजलं स्टेटमेंट म्हणजे काय, नॉट अ स्टेटमेंट म्हणजे काय? ठीक आहे. आता आपण पुढचा पार्ट घेऊया. ओपन सेंटेन्स घेऊन घ्या. ओपन सेंटेन्स. नेक्स्ट पॉइंट ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. आपण ओपन सेंटेन्स बघूया. इकडे लक्ष द्या. आपण ओपन सेंटेन्स बघायचा. आता ओपन सेंटेन्स मध्ये आपण एक आता फॉर एक्झाम्पल घेऊया. ओपन सेंटेन्स पहिलं घेऊया. x + 2 = 11. हे ओपन सेंटेन्स आहे. काही माहित नाही तुम्हाला, फिक्स्ड व्हॅल्यू ज्याची माहित नाहीये त्याला आपण ओपन सेंटेन्स असं म्हणतो. x + 2 = 11.
पण असू शकते फॉल्स पण असू शकते. एक पहा x इक्वल टू 9 देन ट्रू, x इज नॉट इक्वल टू 9 देन फॉल्स. हा पण इथं काय कन्सिडर केलंय का, इफ x इज इक्वल टू 9 किंवा x इक्वल टू 8 असं कन्सिडर केलं तर ते स्टेटमेंट असतंय. अदरवाइज ते काय असतंय, ओपन सेंटेन्स असतंय. आणखीन एखादं सांगा बघूया दुसरं. x स्क्वेअर इज इक्वल टू x, ओपन सेंटेन्स का, x स्क्वेअर इज इक्वल टू x असतंय, असं पण शक्य नसेल. पण कधी असू शकतंय, इफ x इक्वल टू 1, इथं जर x इक्वल टू 1 घेतला तर हे स्टेटमेंट तयार होतं x स्क्वेअर इज इक्वल टू x. आता ते नॉट अ स्टेटमेंट आहे कारण कन्सिडर व्हॅल्यू केलेली नाहीये. समजा x स्क्वेअर इज इक्वल टू x असू पण शकतंय नसू पण शकतंय. ठीक आहे. तिसरं घ्या तुम्ही, x स्क्वेअर इज इक्वल टू 2x विच इज ओपन. हे सगळे ओपन सेंटेन्स आहे, हे काही तुम्हाला फिक्स्ड माहित नाही. पण ह्याच्या पुढे जर आपण स्टेटमेंट दिलं इफ x इक्वल टू 9, इफ x इक्वल टू 1 असं जर आपण स्टेटमेंट घेतलं, इफ x इक्वल टू 2 तर या व्हॅल्यू ट्रू होतात. पण असं दिलंय का मी, नाही. फक्त एवढंच म्हणजे दॅट इज ओपन सेंटेन्स इज अ नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स इज अ नॉट अ स्टेटमेंट. जर एखादं ओपन सेंटेन्स असेल तर ते काय नसतंय, स्टेटमेंट नसते. फिक्स्ड व्हॅल्यू माहिती नाही, कन्सिडर केलेलं नाहीये पुढं, म्हणून ओपन सेंटेन्स इज अ नॉट अ स्टेटमेंट. अशी सुद्धा स्टेटमेंट असू शकत नाही. बघा बघा सांगतो, स्टेटमेंट इज अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एखाद्या स्टेटमेंटला तुम्ही, एखाद्या सेंटेन्सला तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकता, फक्त ते ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, दोन्ही नसणार सायमल्टेनियसली. समजलं? ठीक आहे. आता पुढचा पार्ट घेऊया, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट्स. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट्स. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू कशा बघायच्या, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. लिहून घ्या ट्रुथ व्हॅल्यू कशा बघायची, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. डेफिनेशन लिहून घ्या ट्रुथ व्हॅल्यूची. ट्रुथ व्हॅल्यू कशा बघतात लिहून घ्या. एव्हरी स्टेटमेंट must be either true or false. It is a statement true. Then its truth value is true. Then its truth value is true. That is T. And it is false statement. And it is a false statement असेल. जर एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार सांगा. जर एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्सच येणार. हे लक्षात घ्या. एक मिनिट. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. Then its truth value काय येणार, then its truth value, truth TRUTH, then its truth value is false. That is F. समजलं ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे काय बघा. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. एव्हरी स्टेटमेंट मस्ट बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. कुठलंही स्टेटमेंट एक तर ट्रू असतंय किंवा फॉल्स असतंय. इट इज अ स्टेटमेंट ट्रू. समजा एखादं ट्रू स्टेटमेंट असेल तर याची ट्रुथ व्हॅल्यू काय येत्या, याची ट्रुथ व्हॅल्यू काय येते, ट्रू येत्या, म्हणजे बरोबर आहे. समजा इट इज अ स्टेटमेंट फॉल्स, त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स म्हणजे काय येणार, एफ येणार. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण फॉर एक्झाम्पल घेऊया याच्या खाली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल first Delhi is capital of India. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. एक लाईन सोडायची, आन्सर साठी एक सेंटेन्स सोडायचा.
natural number, a natural number is an integer. नॅचरल नंबर हे इंटीजर असतात. एक लाईन सोडायची. थर्ड, थोडंसं वेगळं घेऊया आपण. थर्ड, रोम इज इन रशिया. रोम इज इन रशिया. रोम रशियात आहे. रोम इज इन रशिया. For Rome is in Russia. For sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Fifth. Do you like mathematics? Do you like mathematics? Do you like mathematics? Six. Pi is a real number. Pi is a real number. Pi हा real number आहे. Seven. Every quadratic equation has two roots, has two real roots. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रियल रूट्स पडतात. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय पडतात? दोन रियल रूट्स पडतात. 8 लिहूया. थोडंसं वेगळं घेऊया आपण. 8. कॅन यू स्पीक हिंदी? कॅन यू स्पीक हिंदी? लिहून घ्या. आता ही खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, मी 9 ती लिहून घ्या. हा, आता ह्याच्या ट्रुथ व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. हे जे स्टेटमेंट दिले, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. एव्हरी स्टेटमेंट मस्ट बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. It is a statement true, then its truth value is 3. It is false statement, then its truth value is false. आता दिल्ली is a capital of India. पहिल्यांदा हे स्टेटमेंट आहे का? आहे. स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असू शकते. इट इज स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. आणि जी ट्रुथ व्हॅल्यू काय आहे? इट्स ट्रुथ व्हॅल्यू हा टी. हे बरोबर आहे. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली ही भारताची राजधानी. इट इज अ स्टेटमेंट आणि इट्स ट्रुथ व्हॅल्यू टी. समजा मी असं म्हणलं असतं, दिल्ली इज इन साऊथ आफ्रिका. दिल्ली साऊथ आफ्रिकेत आहे, तरी हे स्टेटमेंट असतं. दिल्ली जरी साऊथ आफ्रिकेत असते तरी हे स्टेटमेंट असतं. तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आली असते? फॉल्स. मी काय सांगितलं? स्टेटमेंट इज अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. नॅचरल नंबर इज अन इंटीजर. काल आपण नंबर थेरी घेतलेली आहे. नॅचरल नंबर इंटीजर असतात का? नॅचरल नंबर कुठले? 1, 2, 3, 4, 5 सो. आणि इंटीजर कुठले? मायनस पण चालतात, प्लस पण चालतात. म्हणजे नॅचरल नंबर हे इंटीजर आहे. इट इज अ स्टेटमेंट. आणि याची ट्रुथ व्हॅल्यू काय येते? इट्स ट्रुथ व्हॅल्यू टी. ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय? टी आहे. म्हणजे आहे नॅचरल नंबर इंटीजर आहे. काल नंबर थेरी मध्ये तुम्ही आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं 1, 2, 3 हे नॅचरल नंबर आहेत. आणि इंटीजर म्हणजे निगेटिव्ह पण असतात. -3, -2, -1, 0, 1, 2, 3. त्यामुळे नॅचरल नंबर काय असतात? इंटीजर असतात. रोम इज इन रशिया. रोम रशियात आहे. आहे की नाही ते पुढे बघूया. एक तर असणार किंवा नसणार, फिक्स माहिती आहे तुम्हाला. इट इज अ स्टेटमेंट. फक्त ट्रू आहे का फॉल्स आहे एवढं सांगा. इट्स ट्रुथ व्हॅल्यू. नाही, रोम इज इन रशिया. तर रोम तर आहे, कुठेतरी आहे वर्ल्ड मध्ये रोम. आणि ते रशियात आहे का? आता हे स्टेटमेंट तर आहे, पण ट्रू आहे का फॉल्स आहे? करेक्ट, फॉल्स. त्यामुळे ट्रुथ व्हॅल्यू एफ आहे का? तर रोम इटलीत आहे. रोम कुठे आहे? इटलीमध्ये आहे. सांगितलंय कुठं? रशियात. पण स्टेटमेंट आहे.
आणि ते फॉल्स स्टेटमेंट आहे. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असते 1. इट इज स्टेटमेंट अँड ट्रू आहे ना स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. पण याची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे. इट्स ट्रुथ व्हॅल्यू याची ट्रुथ व्हॅल्यू आहे टी. ही एकच तेवढे एफ आहे. रोम इज इन रशिया. बाकी सगळ्याची ट्रुथ व्हॅल्यू टीच आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतं. हा आता काही काही ना आवडतं काही काही नाही आवडत. ठीक आहे. पण फिक्स्ड माहिती आहे का आवडते का नाही तसं काही सांगता येत नाही. नॉट अ स्टेटमेंट. करेक्ट. नॉट अ स्टेटमेंट. आणि नॉट अ स्टेटमेंटला ट्रुथ व्हॅल्यू कन्सिडर होत नाही. लक्षात घ्या. जर एखादं एक्झाम्पल नॉट अ स्टेटमेंट असेल म्हणजे ओपन सेंटेन्स सुद्धा नॉट अ स्टेटमेंट असतात त्यांना ट्रुथ व्हॅल्यू कन्सिडर होत नाही. पाय इज अ रिअल नंबर. आता काल आपण सांगितलंय पाय कसला रिअल काय कसला नंबर आहे. काल आपण नंबर ऑफ थिअरी म्हणून काल मी व्हिडिओ टाकलेला त्याच्यात पाय काय सांगितलंय. पाय इज इररॅशनल नंबर. आणि प्रत्येक इररॅशनल नंबर काय असतो रॅशनल आणि इररॅशनल क्यू आणि क्यू डॅश म्हणूनच रिअल तयार होतात ना. क्यू आणि क्यू डॅश म्हणूनच रिअल तयार होतात. म्हणजे हे रिअल नंबर आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. इट्स ट्रुथ व्हॅल्यू टी. याची पण ट्रुथ व्हॅल्यू काय होती टी. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. कोण सांगेल. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रिअल रूट्स असतात. आता आपण एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं की त्याचे 2च रूट्स पडतात का. इकडचं पुसतो मी 1 मिनिट मला जर दाखवायचं आहे तुम्हाला. आता एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनची 2च रिअल रूट्स असतात असं काय का. आता मी x स्क्वेअर मायनस 2x x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 घेतो इज इक्वल टू 0. तर याचे फॅक्टर कसे पाडता तुम्ही. ऍडिशन -2 पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 3. असे 2 नंबर आहेत का. -3 समजा इथं -3 असतं तर याचे फॅक्टर पडले असते. गुणाकार -3 पाहिजे आणि बेरीज किती पाहिजे -2. ओके फॅक्टर पडले x -3 आणि x + 1 0. 2 फॅक्टर पडतात ना x -3 आणि x + 1. बरं याचं मल्टिप्लिकेशन -3 येते. याची ऍडिशन्स किती द्या -2 येते. म्हणजे किती रिअल रूट्स मिळाले x -3 = 0 and x + 1 = 0 x = 3 आणि x = -1. हे दोन्ही रिअल नंबर आहेत. निगेटिव्ह नंबर पण रिअल असतात आणि पॉझिटिव्ह पण रिअल असतात. म्हणजे हा 3 हा नॅचरल नंबर आहे त्यामुळे तो रिअल नंबर आहे. इंटिजर आहे. हा इंटिजर आहे त्यामुळे तो रिअल नंबर आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनची 2 रिअल रूट्स पडतात नाही असं काही नाही. एक पण पडू शकतो. उदाहरणार्थ मी आणखीन एक घेतो तुमच्या समोर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो. यांची बेरीज -2 पाहिजे आणि गुणाकार 4 पाहिजे. असे 2 नंबर आहेत का. यांची बेरीज -2 पाहिजे. सॉरी x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 घेतो. याची पडत नाही. मग ह्यांची बेरीज -4 पाहिजे. ओके आणि गुणाकार 4 पाहिजे. -2 बेरीज केली की -4 आणि गुणाकार केला तर +4. then x -2 आणि x -2 is equal to 0. that is x -2 is equal to 0. एकच रूट पडला ना x equal to. असं काही नाहीये. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनची 2च रिअल रूट्स पडते. कुठल्या तरी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एखादा सुद्धा रिअल रूट असू शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे पण ही ट्रुथ व्हॅल्यू काय आहे कोण सांगेल. इट्स ट्रुथ व्हॅल्यू का कारण प्रत्येक एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक पण रिअल रूट असू शकतो. त्यामुळे इथे स्टेटमेंट आणि ही ट्रुथ व्हॅल्यू काय की एफ. कॅन यू स्पीक हिंदी. तुम्ही हिंदी बोलू शकता. मला माहित नाही. नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. बोलत असलेला का नाही मला माहित नाही. त्याची फिक्स्ड व्हॅल्यू नाहीये त्यामुळे हे काय येणार नॉट अ स्टेटमेंट. हे लिहून घ्या नॉट अ स्टेटमेंट.
ठीक आहे, हे लक्षात लिहून घ्या. आणि दुसरी गोष्ट, उद्या आपण पहिला एक्सरसाइज स्टार्ट करायचा आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा. ह्याच्यात आपण नंबर थिअरी बघितलेली आहे. आणखी स्टेटमेंट म्हणजे काय, स्टेटमेंट विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, आणि स्टेटमेंटचे एक्झाम्पल, नॉट अ स्टेटमेंटचे एक्झाम्पल, त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यू हा पहिला पार्ट आहे. उद्या ह्याच्यावर आपण एक्सरसाइज चालू करूया. ठीक आहे, लिहून घ्या.